नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण मैदानी चाचणी तसंच कट ऑफ कधी लागू शकतो किंवा कशा प्रकारे असणार आणि आपणही कधी कट ऑफ आणणार आहोत त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती आहेत. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला नक्की या व्हिडिओनंतर थोडी ऊर्जा मिळेल. तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्र, आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या याच कमेंट असतात की मैदान चाचणीनंतर आता कट ऑफ किती लागणार, मुंबईचं हॉल तिकीट कधी येणार. त्यानंतर बरेच प्रश्न असतात. आपल्याला बरेच विद्यार्थी वाईट पण कमेंट करतात, निगेटिव्ह आणि चांगले पण करत असतात. आपण त्यातले चांगल्या कमेंट्स नक्की रिप्लाय विद्यार्थी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्र, तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टींना इग्नोर करीत जा, सकारात्मक राहत जा. तुमच्या आयुष्यातसुद्धा खूप लोकांना भेटत असतील जे निगेटिव्ह बोलतात. तू भरती नाही होऊ शकत, तू असं नाही करू शकत, तुझ्यात हे कमी आहे, तुझ्यात ते कमी आहेत, तू असा आहे, तू तसा आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आणि आपण आपल्या टार्गेटवर फोकस करायचं. कोणी किती काही बोलू त्याकडे दुर्लक्ष करायचं, लक्ष द्यायचं नाही. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला ज्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की कट ऑफबद्दल माहिती सांगा, तर सर्व जिल्ह्यांचे म्हणजे विद्यार्थी मित्र सर्व ठिकाणचे अजून मैदानी चाचणी अजून पूर्ण झालेलं नाही. काही ठिकाणच्या पावसामुळे पुढं ढकलण्यात आल्या, तर काही ठिकाणी इतर काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नवीन तारखा वगैरे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आपण पुढे होणाऱ्या ज्या मैदानी चाचण्या असतील त्या सर्व जिल्ह्यांच्या पूर्ण झाल्यानंतर आपण एक परफेक्ट सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ आणू. एक अंदाजे कट ऑफ असेल तो, त्यामध्ये महिला पुरुष आणि सर्वांचा कट ऑफ असेल तो सर्व कॅटेगरीचा. तसेच विद्यार्थी मित्र, राज्य सरकार आता यानंतर परत पुन्हा 9,000 पदाची भरती करणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चांगली तयारी ठेवा. जर मैदानी चाचणी कुठे दिली असेल, कमी मार्क पडले असतील तर निराश होऊ नका, नाराज होऊ नका. तसंच विद्यार्थी मित्र, यश अपयशाचा हा खेळ आहे, त्यामुळे पूर्ण जिद्दीने ताकदीने लढावं लागतं येतं. यावेळेस आपली जीत होती. त्यामुळे विद्यार्थी मित्र, यावेळेस जर तुम्हाला कमी मार्क मिळाले असेल, खचून जाऊ नका. आणि सर्व बहिणींना आणि भावांना आपली एकच कळकळी विनंती आहे की खचून जाऊ नका. कोणत्या परिस्थितीत प्रयत्न करीत राहा, तुमच्या टार्गेटवर फोकस करा, दुसरीकडे जाऊ नका काही काळासाठी. फक्त तुमच्या टार्गेटवर फोकस ठेवा. एकदा तुमच्याकडे वर्दी आली की मग सगळं व्यवस्थित बरोबर होत असतं. राज्य सरकारकडे बरेच विद्यार्थी नोकर भरतीमध्ये वयवाढ संदर्भामध्ये मागणी करीत आहेत. तरी राज्य सरकार त्यांच्या लक्ष दिलं पाहिजे राज्य सरकारने. आणि विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा निर्णय आहे की कारण की खूप अवघड परिस्थिती असती बेरोजगार असल्यावर. आजकाल विद्यार्थ्यांसमोर खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारला विनंती आहे की या विद्यार्थ्यांना तुम्ही एक संधी दिली पाहिजेत. या विद्यार्थ्यांच्या आयुष्याकडे बघितलं पाहिजेत. कारण की नोकरी नाही तर काय, आजकालच्या परिस्थितीला खूप अवघड आहे विद्यार्थी मित्र. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. यामध्ये आपण तुम्हाला हेच सांगतो आहे की राज्य सरकारला विनंती, लवकरात लवकर व्यवस्थित पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडावी. आपण सर्व कट ऑफ हा नवीनच लवकरच आणू. अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलवर अपडेट राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद.